नमस्ते गाईज, राधे कृष्ण। आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज खरपूस मटर पराठे दाखवणार आहे करून। बघा, सुरुवातीला करडीचं तेल टाकत आहे मी। थोडंसं तेल टाकून घ्यायचं। जिरे टाकून घेत आहे तेलात। जिरे थोडीशी तडतडायला लागली की आलं लसूण टाकलं। आपल्याला लागणारं साहित्य जिरे, लसूण, अद्रक, हिरवी मटार, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून घ्यायची। वाफवून घेतलेला दोन मिनटं वाफवून घ्यायचं। त्याला थोडंसं वाफवून मऊ झाले का बघूया। आता मऊ झाले। 2-3 मिनिटाला वाफ घेतली। गॅस बंद करून काढून थंड करायला पाहिजे। आता मटर थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आपल्याला जेवढी पराठे करायचे आहेत तेवढं लागेल एवढा पीठ घेते। 5-7 पराठे होतील एवढ्या पिठाचे। पीठ मळून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। तुम्ही कसे पराठे तयार करता, त्याच्यामध्ये काय काय घालता, सारणमध्ये काय काय घालता, हे मला कमेंट करून सांगा। चला, हे थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेतलंय, वरण फोडणी घातलंय। आता हे वाटून घेऊ थोडं थोडं करून। आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। खूप बारीक पण केलं नाही आणि खूप जाड पण ठेवलं नाही, मिडियम असं वाटून घेतलं पहिल्या ह्याच्यावर। थोडीशी बारीक
कोथिंबीर कापलेली ठेवली होती ती टाकून घेतली. आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकू. लहान मुलं असे मटार खात नाहीत, कोणाला आवडत नाहीत मुलांना, तर त्याचं असं वेगळी जरा रेसिपी तयार करून दिली, खातात आवडीने. आपण पराठे करून घेऊया. कणिक आता मऊ झालेला आहे. थोडंसं लाटून घ्यायचं, थोडंसं तेलाचे बोट असे लावून घ्यायचे, चांगलं पसरवतं त्याच्यावर नंतर सारण. असं भरून असं चांगला उंडा तयार करून घ्यायचा. कमी पिठामध्ये बुडवून हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं. उलट सुलट करून 2-4 वेळा असं उलट सुलट करायचं. हलक्या हाताने त्याला आकार द्यायचा. दुसरा पण पराठा आपण तयार करून घेऊ. भरून घेऊ त्याच्यामध्ये. असं कमी गॅसवर मस्त असं भाजून घ्यायचं शेकून. आपल्या आवडीनुसार तेल लावायचं, कमी जास्त. तेल नाही लावलं तरी चालतं, ज्यांना तेल खायचं नाही त्यांनी. ज्यांना आवडतं त्यांनी असं लावून घ्यायचं, किंवा तेलाच्या ऐवजी तूप पण लावू शकतात आपण. असं मस्त उलटून असं तेल पसरवायचं त्याच्यावर. कमी गॅसवर शिकून तो भाजेपर्यंत आपण हा दुसरा पराठा लाटून घेऊया. असं छान भाजायला आहे. चौकून सारखा भाजत आहे. याला गॅस पूर्ण भेटलेला आहे करून. जाड तवा आहे त्याच्यामुळे करपणार पण नाही. हा पहिला पराठा असा तयार झालेला आहे.
मस्त भाजलाय खरपूस. दुसरा पराठा. आता एक एक करून असे सर्व पराठे तयार करून घ्यायचे. पलटी करून घेऊयात. वरतून तेल टाकायचं थोडं. आवडीनुसार तेल पसरवायचं त्याच्यावर. आज मुलं म्हणाले की मम्मी काय करणार आहेस तू जेवायला. म्हटलं आज मटार पराठे करू आणि वरण, फिकवालं वरण आणि भात. रोज रोज जेवायला काय करायचं, जेवायला काय करायचं. मुलांना वेगवेगळं करावं लागतं खायला. हा दुसरा पण पराठा तयार झालेला आहे. मस्त कलर आलेला आहे त्याला. छान कडेपर्यंत भाजलेला आहे. तिसरा पराठा. असे सर्व आता पराठे तयार करून घेऊ. हे अशा रीतीने माझे पराठे तयार करून झालेले आहेत. मटार पराठे सोबत वरण भात आणि दही घेतलेला आहे. तर या मग खायला. ओके बाय. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.